नमस्कार, मी जयंत सावंत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नवीन विषय, नवीन टॉपिक घेऊन लेक्चर घेतच असतो. आजच्या टॉपिकमध्ये आपण एमपीएससी कंबाईन एक्झाम म्हणजे काय किंवा एमपीएससी कंबाईन एक्झाम कोण देऊ शकतं, त्याच्यासाठी लागणाऱ्या क्रायटेरियाज काय, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. किंवा काही विद्यार्थ्यांचे स्वप्न असतं की पीएसआय बनायचं, एसटीआय ऑफिसर व्हायचं, एक्साइज सब इन्स्पेक्टर बनायचं, आरटीओ इन्स्पेक्टर बनायचं. या सगळ्या पोस्ट कोणत्या पोस्ट किंवा या सगळ्या परीक्षा कोणत्या पोस्ट मार्फत देता येतात, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी कंबाईन किंवा एमपीएससी संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षा पद्धत किंवा पूर्ण डिटेल बद्दल आजच्या आपल्या लेक्चर्स मध्ये आज पाहणार आहोत. सो वेळ न जाता आपल्याला लेक्चरला स्टार्ट करूया. तर बेसिकली एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या पोस्ट मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट येतात, किंवा खूप मुलांचा प्रश्न असतो की पीएसआय कसं बनायचं, एसटीआय कसं बनायचं, एक्साइज सब इन्स्पेक्टर कसं बनायचं, किंवा सब रजिस्टर ऑफिसर कसं बनायचं, या सगळ्या आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ग्रुप बी परीक्षा, ग्रुप सी परीक्षा ह्या काही वेगळ्या परीक्षा आहेत, अभ्यासक्रम वेगळा आहे का, एज लिमिट काय आहे, हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बेसिकली आपण हे समजून घेऊ की ग्रुप बी परीक्षे किंवा ग्रुप बी पोस्ट मध्ये, ग्रुप बी एक्झाम्स मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट येतात, ग्रुप सी एक्झाम्स मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट येतात. तर बेसिकली ग्रुप बी पोस्ट मध्ये कोण येतं, तर आता ह्या ग्रुप बी मध्ये कोण येतोय, पीएसआय, पोलीस सब इन्स्पेक्टर, मराठीत त्याला म्हणतो आपण पोलीस उपनिरीक्षक. एसटीआय, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, ठीक आहे, याला काय बोलतात, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. आता तो आहे स्टेट जीएसटी इन्स्पेक्टर. त्याच्यानंतर एएसओ, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालय सहाय्य कक्ष अधिकारी असं त्याला म्हणतात. आणि सब रजिस्टर ऑफिसर म्हणजे जेव्हा आपण बघा प्रत्येक पोस्टचं थोडक्यात तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल पीएसआय, पीएसआय म्हणजे काय, पोलीस सब इन्स्पेक्टर. म्हणजे पोलीस सेक्टर्स मध्ये जो ऑफिसर रँक सुरू होतो तो कुठून होतो, तर पीएसआय पासून होतो. एक्झॅक्टली तेच स्टेट जीएसटी म्हणजे आपण सेल्स टॅक्स तर आता बंद झालेला आहे, आता जीएसटी झालेला आहे. तर स्टेट जीएसटी मध्ये जे इन्स्पेक्टर रँक जिथून सुरू होतील त्याला म्हणतात सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, ठीक आहे. तसंच मंत्रालय सहाय्य कक्ष अधिकारी, मंत्रालयामध्ये खूप सारे डिपार्टमेंट्स असतात, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सेक्शन्स असतात किंवा कक्ष असतात. प्रत्येक कक्ष म्हणजे किंवा ज्या कक्षाला जो ऑफिसर असतो त्याला म्हणतात कक्ष अधिकारी, किंवा मराठीत कक्ष अधिकारी म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला सेक्शन ऑफिसर म्हणतो, जो एमपीएससी राज्यसेवा थ्रू होतो. तसंच एमपीएससी कंबाईन एक्झाम मध्ये ग्रुप बी मध्ये त्या कक्ष अधिकारीला जो मदत करणार ऑफिसर आहे त्याला म्हणतात सहाय्यक कक्ष अधिकारी, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ते एमपीएससी ग्रुप बी मार्फत होतो. आणि सब रजिस्टर ऑफिसर म्हणजे काय, जेव्हा आपण घर जागा घेतो तेव्हा रजिस्ट्री करायला जातो, ते ऑफिसर्स म्हणजे सब रजिस्टर ऑफिसर. एक्झॅक्टली ग्रुप सी मध्ये कोण आहेत, तर एक्साइज डिपार्टमेंट मधला एक्साइज सब इन्स्पेक्टर झाला. टॅक्स असिस्टंट जो एसटीआय साठी हेल्पसाठी मदतीसाठी असतो त्याला म्हणतात टॅक्स असिस्टंट. क्लर्क आहे, टायपिस्ट आहे, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, उद्योग अधिकारी, टेक्निकल असिस्टंट आहे. आणि आरटीओ ह्या डिपार्टमेंट मधला पीएसआय ज्याला म्हणतो असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. अशा टोटल 11 पोस्ट लक्षात घ्या. 4 पोस्ट ग्रुप बी मधल्या, 7 पोस्ट ग्रुप सी मधल्या, अशा टोटल 11 पोस्ट साठी ही परीक्षा होते. त्याला म्हणतात कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी. हे लक्षात घ्या, 11 पोस्ट आहेत, पण ग्रुप बी ची परीक्षा वेगळी होते आणि ग्रुप सी ची परीक्षा वेगळी होते. परंतु ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षा पद्धत, परीक्षेचा सिलेबस आणि पॅटर्न हा 100% सेम आहे. म्हणजे आपल्याला एकाच प्रिपरेशन मध्ये ग्रुप बी ची पण परीक्षा देता येते आणि एकाच प्रिपरेशन मध्ये ग्रुप सी ची पण तयारी, वेगवेगळी तयारी करायची नाही, ठीक आहे. तर ह्या वर्षी म्हणजे 2026 लक्षात घ्या, 2026 या वर्षी ग्रुप बी चा प्रिलिम्सचा पेपर आहे 14 जून या रोजी, ठीक आहे. आणि ग्रुप सी चा प्रिलिम्सचा पेपर आहे 12 जून या रोजी, ठीक आहे. आणि ह्या दोघांची परीक्षा डिसेंबर मध्ये, कशाची परीक्षा यांची, मेन्सची परीक्षा आहे, मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षा ग्रुप बी ची आहे 14 जून 2026 रोजी, ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे
12 जुलै, सॉरी बरं का, मग असे जून म्हटलं, 12 जुलै 2026 या रोजी आहे. आणि यांची मुख्य परीक्षा कधी आहे? डिसेंबर महिन्यात. आत्तापासून जर आपण व्यवस्थित प्रिपरेशन केलं, काय आत्तापासून व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर आपल्याला 100% ही परीक्षा काढता येईल किंवा ही पोस्ट आपल्याला 100% भेटेल. 1 वर्ष डेडिकेटली अभ्यास जर केला तर मी गॅरंटी देऊन सांगतो तुमच्याकडे हातात पोस्ट असेल. ठीक आहे, फक्त काही गोष्टी करायच्या आणि काही गोष्टी नाही करायच्या हे मी वेळोवेळी सांगेल, त्या गोष्टी तुम्ही फॉलो करत चला. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्या पोस्ट कळाल्या. पण लक्षात घ्या, ग्रुप बी ची परीक्षा वेगळी होते, ग्रुप सी ची परीक्षा वेगळी होते. ह्या दोन्ही पोस्ट मिळून किती पोस्ट आहेत? 11 पोस्ट आहेत. सॉरी, दोन्ही एक्झाम मिळून 11 पोस्ट आहेत. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपण बघूया एमपीएससी म्हणजे काय. काय एमपीएससी म्हणजे काय? एमपीएससी म्हणजे काय? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ठीक आहे, इंग्लिशमध्ये म्हणतात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे, आता एमपीएससी ची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 रोजी झाली. तर एमपीएससी हा जी स्थापना आहे ते संविधानिक बॉडी, लक्षात घ्या, कॉन्स्टिट्युशनल बॉडी. तर ही संविधानिक बॉडी कशी तयार झाली? तर आर्टिकल 315 अंतर्गत त्याची ह्याची एमपीएससी ची निर्मिती झालेली आहे. आणि आर्टिकल 320 अंतर्गत कलम संविधानिक लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन मध्ये कॉन्स्टिट्यूशन मधल्या आर्टिकल 315 अंतर्गत एमपीएससी ची स्थापना झाली. आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या आर्टिकल 320 अंतर्गत ह्याची रिक्रुटमेंट करण्याचं काम करतं एमपीएससी. ठीक आहे, स्थापना कधी झालेली? 1 मे 1960 रोजी झालेली आहे. आता आपण आजच्या ह्या एमपीएससी कंबाईन एक्झाम मध्ये काय पात्रता लागतात, काय क्रायटेरिया, हे सगळं बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय बघणार आहेत? नागरिकत्व, दुसरं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि एक्झाम पॅटर्न. आपण ह्याच्यामध्ये सुद्धा हे पाहणार आहोत की काही फिजिकल क्रायटेरिया आहेत का. ठीक आहे, फिजिकल म्हणजे काय? शारीरिक निकष काय आहेत का, तेही आपण पाहणार आहोत. तर बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट म्हणजे काय? नागरिकत्व. कोण परीक्षा देऊ शकतं? तर हे तुम्ही समजून घ्या, असा व्यक्ती ज्याच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे तो व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काय पाहिजे? तो महाराष्ट्रीयनच पाहिजे असं आहे का? तर महाराष्ट्रीयनच पाहिजे असं नाहीये, पण महाराष्ट्रामधला रहिवासी पाहिजे. मिनिमम मागच्या 5 ते 7 वर्ष हा महाराष्ट्रामध्ये राहणारा व्यक्ती पाहिजे. ठीक आहे, अजून त्याच्यामधला अजून एक क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे, ज्याला मराठी बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे आणि वाचता यायला पाहिजे. असा व्यक्ती जो भारतीय आहे, ज्याला मराठी लिहिता येते, बोलता येते, वाचता येते, तो व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतो. ठीक आहे, हे काही बेसिक क्रायटेरिया आहेत, हे जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. एज्युकेशन म्हणजे शिक्षण काय लागतं. ठीक आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं बघा. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेले अर्हता म्हणजे काय? आता आपल्याला काय पाहिजे? बेसिकली सांगितलेलं आपण ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. कोणत्याही स्ट्रीम मध्ये, तुम्ही बीए असाल, बीकॉम असाल, बीसीएस असाल, बीटेक असाल, तुम्ही डॉक्टर असाल, कोणत्याही फील्ड मधून फक्त तुमचं काय पाहिजे? त्यांना ग्रॅज्युएट झालेला असलेला व्यक्ती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. इथं कुठं म्हणले का टक्के एवढे एवढे पाहिजेत? बिलकुल नाही, टक्के मॅटर करत नाही. तुम्ही किती वर्षात ग्रॅज्युएशन केलं ते मॅटर करत नाही. तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे, जे मगाशी बोललो, लिहिता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे आणि वाचता यायला पाहिजे. हे त्यांनी दिलेली गोष्ट आहे. ठीक आहे, अजून शारीरिक निकष हा एक खूप इम्पॉर्टंट आहे. तर कुठल्या पोस्टसाठी आहे? फक्त पीएस आहे. लक्षात घ्या, जिथं तुम्हाला बॉडीवरती युनिफॉर्म येणार आहे तिथं तुम्हाला बेसिक फिजिकल क्रायटेरिया फुलफिल करणं कंपल्सरी गरजेचं आहे. ठीक आहे, जसं की पीएसआय, एक्साइज सब इन्स्पेक्टर किंवा आरटीओ इन्स्पेक्टर. इथे काय असणार आहे? तुम्हाला बॉडीवरती युनिफॉर्म येणार आहेत म्हटल्यावर तुम्हाला काय पाहिजे? बेसिक फिजिकल क्रायटेरिया फुलफिल करावेच लागणार आहेत. ठीक आहे, एसटीआय साठी, एएसओ साठी, सब रजिस्टर ऑफिसर साठी, टॅक्स असिस्टंट साठी, क्लर्क साठी बिलकुल फिजिकल क्रायटेरिया नाहीत. फक्त काही स्पेसिफिक पोस्ट साठी जिथं बॉडीवरती युनिफॉर्म येणार आहेत तिथे आपल्याला काय असणार आहेत? फिजिकल क्रायटेरिया असणारच आहेत. आता पीएसआय साठी काय आहेत फिजिकल क्रायटेरिया ते पाहू. मिनिमम हाईट मुलांसाठी, लक्षात घ्या, पुरुषांसाठी मिनिमम हाईट किती पाहिजे? 165 सेंटीमीटर पाहिजे. एक्साइज सब इन्स्पेक्टर आणि आरटीओ साठी किती आहे?
तर त्याची उंची 163 सेंटीमीटर चालते, मुलांसाठी सांगतो बरं का. चेस्ट चेस्ट विदाउट पंपिंग म्हणजे न फुगवता किती आहे, 79 सेंटीमीटर एवढी चेस्ट फुगली पाहिजे तुमची, विदाउट पंप म्हणजे न फुगवता. आणि विथ एक्सपान्शन तुमचं ऍटलिस्ट 5 सेंटीमीटरनी वाढली पाहिजे, म्हणजे फुगवून छाती तुमची 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे मिनिमम 79 प्लस 5 असं 84 सेंटीमीटर तुमची होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. कुठे, जिथं तुम्हाला स्पेसिफिकली PSI पोस्ट साठी सांगतोय. मुलींसाठी काय फिजिकल क्रायटेरिया आहे का PSI साठी, तर 100% आहे. किती आहे, 157 सेंटीमीटर लागतो मुलींसाठी बरं का, PSI बनायचं असेल. एक्साइज सब इन्स्पेक्टर RTO साठी किती आहे, 155 सेंटीमीटर मुलींसाठी उंची लागते. ठीक आहे. वेट किती लागतं, तर वेट लागतो 45 kg. खूप साऱ्या अशा मुली आहेत ज्यांचं वेट बसत नाही, त्यांना मला एक रिक्वेस्ट आहे, मी एक रिक्वेस्ट करतो, तुमचं मिनिमम 45 kg वेट बसणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला जर PSI बनायचं असेल तर ते तुम्ही बनवू शकणार नाही. जर 45 kg वेट बसत नसेल तर तुमचं काम आहे आत्ताच्या पिरियडमध्ये स्वतःचं वेट वाढवणं, आहार इंटेक वाढवा. ठीक आहे. लक्षात घ्या, PSI या पोस्ट साठी का फिजिकल क्रायटेरिया दिलेला आहे, तर लक्षात घ्या, तो ग्राउंड ऑफिसर आहे. ग्राउंड ऑफिसर म्हणजे काय, तो ग्राउंड ड्युटी वाला ऑफिसर आहे. त्याला रोडवरती उभं राहायचंय, लॉ ऑर्डर मेंटेन करायचे. लॉ ऑर्डर मेंटेन करण्यासाठी त्याच्याकडे थोडी बॉडीमध्ये म्हणजे बॉडीचा फिजिकल क्रायटेरिया फुलफिल करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आयोगाने काय केलंय, हे बेसिक क्रायटेरिया दिलेत, फिजिकल क्रायटेरिया. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये एज लिमिट. आता एज लिमिट किती आहे, जनरल कॅटेगरीसाठी मिनिमम 19 ते 38 वर्ष आहे. मी हे क्लिअर सांगतो, हे फक्त PSI सोडून साठी बरं का. किती, 19 ते 38. तुम्ही ओबीसी मध्ये म्हणजे अनरिझर्व म्हणजे OBC SC ST साठी जर असाल तर मिनिमम 19 ते 43 वर्षापर्यंत करू शकता. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन साठी दिलेलं आहे, स्पोर्ट्समॅन साठी दिलेलं आहे एज लिमिट आपण. ठीक आहे. त्याचा मी एक चार्ट पण बनवला आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना सोपं राहील. बघा इथे फक्त PSI ही जर पोस्ट सोडली, कुठली, फक्त PSI ही पोस्ट सोडली तर बाकी सगळ्यांचं एज लिमिट हे कॉमन आहे, 38 38 38 38 38 38. PSI ला ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम लागतं 19 वय, मॅक्सिमम आहे ते 31 वयापर्यंत परीक्षा देता येते. लक्षात घ्या, ओपन कॅटेगरी. जर तुम्ही OBC SC ST मध्ये असाल तर तुम्हाला किती आहे, 34 वर्षापर्यंत आहे. ठीक आहे. बघा इथं सगळं दिलेलं आहे 19 ते 38. ठीक आहे. हे ओपन वाल्यांसाठी आहे. जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला ते रिलॅक्सेशनचा फायदा भेटतो. ठीक आहे. आता परीक्षा पद्धत कशी आहे, हे त्यातलाच खूप महत्वाचा पार्ट आहे. परत सांगतो, ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या दोन्ही परीक्षा जरी वेगवेगळ्या होत असल्या तरी सुद्धा त्याची परीक्षा पद्धत 100% सेम आहे, त्याचा सिलेबस 100% सेम आहे. ठीक आहे. बघूया आपण आता काय काय आहे अभ्यासक्रम. बघा, या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही आपण पॅटर्न दिलेले आहेत. पूर्व परीक्षेमध्ये काय, जनरल ॲबिलिटी टेस्ट, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये गॅट सुद्धा म्हणतो, मराठीत त्याला म्हणतात सामान्य क्षमता चाचणी. किती प्रश्न असतात, 100 प्रश्न, 100 मार्क, म्हणजे एक प्रश्न पूर्व परीक्षेला 1 मार्कला आहे. वेळ असतो आपल्याला 1 तासाचा. पेपर पॅटर्न आहे MCQ. MCQ म्हणजे काय, बहुपर्यायी पेपर असतो, म्हणजे एक प्रश्न 4 ऑप्शन, आपल्याला बरोबर आहे तो फक्त गोल करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रिलिम्सचा कट ऑफ लागतो. लक्षात घ्या, आता हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय, ग्रुप बी चा प्रिलिम्सचा कट ऑफ लागेल बरं का. प्रत्येक पोस्टचा वेगवेगळा कट ऑफ लागत नाही. प्रिलिम्सला, मेन्सला वेगवेगळा कट ऑफ लागतो, पण प्रिलिम्सला एकच कट ऑफ लागतो. परत ग्रुप सी साठी सुद्धा प्रिलिम्सचा कट ऑफ एकच लागतो. खूप लोकांना आजही असं वाटतं की ग्रुप बी मधल्या जेवढ्या पोस्ट आहेत, ग्रुप सी मधल्या जेवढ्या पोस्ट आहेत, ह्या सगळ्या पोस्टच्या परीक्षा वेगवेगळ्या होतात. हे बिलकुल नाहीये. लक्षात घ्या, ह्या ग्रुप बी मधल्या 4 आणि ग्रुप सी मधल्या 7 ह्या सगळ्या पोस्ट एकत्रच होतात, म्हणून त्याला म्हणतात कंबाईन एक्झाम ग्रुप बी, कंबाईन एक्झाम ग्रुप सी असं म्हणतात. कंबाईन याचा अर्थ काय, सगळ्या पोस्ट एकत्र परीक्षा घेतली ते, म्हणून त्याला कंबाईन असं म्हणतात. लक्षात घ्या, प्रिलिम्सचा कट ऑफ ग्रुप बी चा 1 लागतो, ग्रुप सी चा 1 लागतो. लक्षात घ्या. पण मुख्य परीक्षेचा कट ऑफ जो आहे हा ग्रुप बी मधल्या सगळ्या पोस्टचा वेगळा लागतो, ग्रुप सी मधल्या सगळ्या पोस्टचा वेगळा लागतो. हे मात्र खरे. ठीक आहे. आता पूर्व परीक्षा पास झाला, तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र झाला. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा काय 2 पेपर आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे.
पहिला पेपर हा लँग्वेजचा आहे, कंबाईन पेपर. तो काय आहे? मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. किती प्रश्न असतात? 100 प्रश्न. पूर्व परीक्षेला अभ्यासक्रमाला काय काय विषय आहेत? इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल सायन्स आहे, ज्याला विज्ञान आपण म्हणतो, मराठी मॅथ्स आणि रिझनिंग आहे, करंट अफेअर्स आहे. असे सगळे सब्जेक्ट मिळून 100 प्रश्न होतात, 100 मार्क होतात. मुख्य परीक्षेमध्ये पहिल्या पेपरमध्ये काय? मराठी आणि इंग्लिश हे व्याकरण आहे, ग्रामर आहे, लक्षात घ्या. 100 प्रश्न. मराठीचे 50 प्रश्न असणार आहेत, इंग्लिशचे 50 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न 2 मार्काला आहे, ठीक आहे. एक प्रश्न 2 मार्काला झाले तर किती होतात? 200 मार्कचा पेपर होतो. म्हणजे मराठी ग्रामर 100 मार्कला, इंग्लिश ग्रामर 100 मार्कला, लक्षात घ्या, ठीक आहे. पेपर 1 तासाचा आहे. पेपरचा पॅटर्न सुद्धा परत MCQ आहे, बहुपर्याय आहे, ठीक आहे. दुसरा पेपर लक्षात घ्या, पहिला पेपर बघितला, दुसरा पेपर सामान्य क्षमता चाचणी, जनरल ॲबिलिटी टेस्ट. ह्याच्यामध्ये काय आहेत? 100 प्रश्न आहेत, एक प्रश्न 2 मार्काला. हा पण पेपर 200 मार्काचा आहे. पेपरची वेळ आहे 1 तास. पेपरचा पॅटर्न आहे MCQ, ठीक आहे. आता ह्याच्यात काय आहे? हे जे विषय आहेत लक्षात घ्या, म्हणजे प्रिलिम्सचा आणि मेन्सचा सेकंड पेपरचा सिलेबस 100% सेम. म्हणजे प्रिलिम्सला इतिहास आहे, इथे सुद्धा इतिहास आहे. प्रिलिम्सला भूगोल आहे, इथे सुद्धा भूगोल आहे. प्रिलिम्सला इकॉनॉमिक्स आहे, इथे सुद्धा इकॉनॉमिक्स आहे. प्रिलिम्सला पॉलिटी आहे, इथे सुद्धा पॉलिटी आहे. प्रिलिम्सला सायन्स आहे, जनरल सायन्स, इथे सुद्धा सायन्स आहे. प्रिलिम्सला मॅथ्स अँड रिझनिंग आहे, इथे सुद्धा मॅथ्स अँड रिझनिंग आहे. प्रिलिम्सला करंट अफेअर्स आहे, इथे सुद्धा करंट अफेअर्स आहे. मग वेगळं काय? तर याच्यामध्ये काही सब्जेक्ट ऍड केले. ज्योग्राफी बरोबर ऍड केलंय, एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर सायन्स बरोबर ऍड केलंय, सायन्स अँड टेक म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. जे प्लस प्लसचे सब्जेक्ट आहेत हे मेन्स मध्ये फक्त ऍड झालेले. बाकीचा सिलेबस प्रिलिम्सचा आणि मेन्सच्या दुसऱ्या पेपरचा सिलेबस 100% सारखा आहे. म्हणजे तुम्ही आता जी तयारी करताय प्रिलिम्सची ऍज वेल ऍज मेन्सची, दोघांची तयारी आता एकत्रित करत आहात, ठीक आहे. तर तुमच्या दोघांची सुद्धा तयारी, तुमच्या प्रिलिम्सची पण होते आणि मेन्सची सुद्धा तयारी आता होत आहे. लक्षात घ्या, इथून डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे. बघा, ग्रुप बी, त्याच्याच खाली ग्रुप सी, ठीक आहे, त्याच्या खाली ग्रुप सी, दोघांची परीक्षा पद्धत सेम आहे. हे जे सांगितलं तेच ग्रुप सी साठी सुद्धा आहे, ठीक आहे, किंवा ग्रुप सी साठी जे सांगतोय तेच ग्रुप बी साठी सुद्धा आहे. आता हे 400 मार्काची मुख्य परीक्षा आहे. फक्त PSI ही जर पोस्ट सोडली, बाकी सगळ्या पोस्टचं डायरेक्ट जॉईनिंग आहे मुख्य परीक्षेनंतर. इथं इंटरव्ह्यू नाही, फिजिकल टेस्ट नाही, काही नाही. फक्त PSI या पोस्टसाठी फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू असते. बाकी सगळ्या पोस्टसाठी तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं, ठीक आहे. परत सांगतो, प्रिलिम्स आणि मेन्स ही दोघांची ग्रुप बी ग्रुप सी ची वेगवेगळी होते. हा, अजून एक सांगायचं, RTO इन्स्पेक्टर किंवा AMV असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर बद्दल एक सांगायची सूचना सांगतो. ह्याची RTO इन्स्पेक्टरची प्रिलिम्स ह्याच्यातच होते, लक्षात, म्हणजे हेच असते सेम. फक्त त्याची मुख्य परीक्षा ही पूर्ण टेक्निकल आहे. ह्याची तुम्हाला म्हणजे ही तुम्हाला गोष्ट लक्षात घ्या. काय? RTO इन्स्पेक्टर साठी जर प्रिपरेशन करायचं, प्रिलिम्सचा सिलेबस आणि प्रिलिम्सची परीक्षा पद्धत सेम आहे, ठीक आहे. फक्त मुख्य परीक्षा जी आहे ही अशी होत नाही. ही मुख्य परीक्षा पूर्ण टेक्निकल आहे. त्याच्यामध्ये 150 प्रश्न असतात. एक प्रश्न 2 मार्काला, 300 मार्कचा पेपर असतो, ठीक आहे. RTO साठी RTOचा व्हिडिओ बनवलेला आहे. अजून एक आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेल, ठीक आहे. आता फक्त MPSC कंबाईन एक्झाम बद्दल सांगतोय. हा, आता याच्यामध्ये प्रिलिम्स बद्दल दिले बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये, जे मी ऑलरेडी सांगितलंय. काय? कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम, संयुक्त पूर्व परीक्षा. पेपरचा पॅटर्न कसा आहे? MCQ म्हणजे बहुपर्यायी आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का? तर आहे. 4:1 म्हणजे 4 चुकले की 1 बरोबर आलेला तुमचा मायनस होणार, किंवा 1 चुकला तर 0.25 म्हणजे 0.25 मार्क तुमचे मायनस होणार, ठीक आहे. सब्जेक्टचं नाव काय? जनरल ॲबिलिटी टेस्ट, सामान्य क्षमता चाचणी. त्याच्यातच नंतर आपण काय दिलेलं आहे? प्रिलिम्सचा सिलेबस दिलाय बघा. प्रिलिम्सला विषय कोणते कोणते आहेत? इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित म्हणजे गणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि चालू घडामोडी. असे टोटल 8 सब्जेक्ट आहेत.
आणि हे आहे तसेच सब्जेक्ट आहे तसाच सिलेबस तुम्हाला मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना किंवा तयारी करताना पूर्व परीक्षेची ऍज वेल एज मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरची तयारी पॅरलली करतात, म्हणजे सुरुवातीपासून करतात. ठीक आहे, तो तुम्हाला खूप चांगला फायदा आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पूर्व परीक्षा ग्रुप बी ची कधी आहे? 2026 ची ग्रुप बी चा पेपर आहे 14 जून रोजी. ग्रुप सी चा पेपर आहे 12 जुलै रोजी. मुख्य परीक्षा डिसेंबर मध्ये आहे. म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेला कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 महिने भेटतात. ठीक आहे, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मिस करू नका. ठीक आहे, ही खूप महत्वाची अपॉर्च्युनिटी, ह्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होईल. म्हणजे बघा, प्रिलिम्स झाले नंतर सुद्धा तुम्हाला मेन्सला 5 ते 6 महिन्यात ऑलरेडी तुमचा प्रिलिम्स आणि मेन्सचा सेकंड पेपरचा अभ्यासक्रम सिलेबस भरपूर प्रमाणात झालेला आहे. ठीक आहे, आपण आता प्रिलिम्सचा एक टेंटेटिव्ह क्वेश्चन्स कुठल्या टॉपिक कुठल्या सब्जेक्ट वरती कसे कसे विचारतात ते एक टेंटेटिव्ह बघूया. बघा, या इतिहास या विषयावरती मागच्या जर 2-3 वर्षात बघितले एक 12 ते 15 प्रश्न विचारतात. मी सांगतो तुम्हाला, मागच्या वर्षी 10 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर भूगोल या विषयावरती सुद्धा 12 ते 15 प्रश्न विचारतात. भूगोलावरती सुद्धा 10च प्रश्न आहेत. राज्यशास्त्रावरती जर बघाल म्हणजे पॉलिटीवरती इथं 10 ते 15 याचे क्वेश्चन्स वाढण्याचे चान्सेस जास्तीत जास्त म्हणजे 10 प्लस होतील. ठीक आहे, त्याच्यानंतर अर्थशास्त्र याचे 15 ते 18 आहेत. इथं तुम्हाला 15 कमीत कमी विचारले जातातच अर्थशास्त्रामध्ये. ठीक आहे, 5वा आणि 6वा हा एकत्रित लक्षात घ्या. बुद्धिमत्ता आणि गणित ह्याचं दोघांचं मिळून एक तुम्हाला मिनिमम 15 प्रश्न विचारणार, मिनिमम 15 प्रश्न विचारणारच आहे. विज्ञान ज्याला सायन्स म्हणतो इथे सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न विचारणारच आहे. चालू घडामोडी इथे सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न विचारणारच आहेत. ठीक आहे, असं एक टेंटेटिव्ह आहे, लक्षात घ्या. पण मला एवढं सांगायचं तुम्हाला की ह्या पेपरमध्ये प्रिलिम्सच्या मेजर तुम्हाला जर बघाल सब्जेक्ट वरती जास्त कमी प्रश्न होत नाहीत, प्रश्न वाढतील, कमी होणार नाही. ते सब्जेक्ट कुठले कुठले? चालू घडामोडी, विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता आणि अर्थशास्त्र. हे 4 जर सब्जेक्ट बघाल ह्याचे प्रश्न मिनिमम 15 आहेत. 15चे 16 होतील, 18 होतील, 20 होतील, पण 15चा 14 पण होणार नाही. पण इथं जर विषय घ्याल इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र ह्याचे प्रश्न कमी होतील, वाढणार नाहीत. ठीक आहे, माइट बी म्हणजे 12 विचारतील ना 10 विचारतील. ठीक आहे, म्हणजे सांगायचं काय तो म्हटलं 12 ते 15 होते तर 10 विचारायला लागले. मागच्या प्रश्न कमी झालेत, वाढलेले नाहीत. आणि मेजर मुलं ह्याचा जास्त अभ्यास करतात. अभ्यास ह्याचा करायचा तर करायचाच आहे, पण इथे तेवढं जास्त लक्ष द्या. गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, अर्थशास्त्र ह्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, नंतर मुख्य परीक्षा तुम्हाला ऑलरेडी बोललो, जसं मग सांगितलं मुख्य परीक्षामध्ये सुद्धा 400 मार्काचे आहेत. 2 पेपर असतात, याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. पेपरचा पॅटर्न एमसीक्यू आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय. पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट आहेत. 50-50 प्रश्न आहेत. एक प्रश्न 2 मार्काला, 200 मार्कचा पेपर आहे. वेळ 1 तासाची आहे. दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला, 200 मार्काचा, 1 तासाची वेळ आहे. तुम्हाला मगाशीच बोललो प्रिलिम्स आणि मेन्सच्या दुसऱ्या पेपरचा अभ्यासक्रम 100% सारखाच आहे. ठीक आहे, तोच आपल्या बघा तोच इथं ग्रुप बी लिहिला आहे, तोच एक्झाम पॅटर्न ग्रुप सी साठी. वेगळा काही नाहीये, लक्षात घ्या. फक्त परीक्षा वेगवेगळी होते. परीक्षा पद्धत, सिलेबस 100% सेम आहे. ठीक आहे, आता समजा तुम्ही असं पकडून चाला की तुम्हाला PSIच व्हायचं. तुम्ही प्रिलिम्स पास आहात, मेन्स पास झाला आहात आणि तुम्ही फिजिकल क्रायटेरिया किंवा फिजिकल मैदानी चाचणीसाठी तुम्ही क्वालिफाय ठरलात. तर त्याच्यात कोणते कोणते इव्हेंट्स आहेत लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा फिजिकलचे म्हणजे जे फिजिकल टेस्टचे मार्क्स पकडले जात होते, पण आता त्यांनी फिजिकल टेस्टचे मार्क्स पकडत नाहीत. त्याच्यात आपल्याला काय व्हायचंय? क्वालिफाय व्हायचंय. 100 पैकी आपल्याला किती मार्क्स पडायचे? 60 मार्क पडायचे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला फिजिकल टेस्ट जी PSI साठी होते त्याच्यामध्ये 100 पैकी 100 पडो किंवा 100 पैकी 60 पडो, फक्त पास व्हायचंय. क्वालिफायचा अर्थ पास होणे. जर आपण एवढे मार्क नाही पडले तर आपण इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होणार नाही, आपण तिथूनच आउट, म्हणजे तिथूनच बाहेर पडू. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 60 पडले काय किंवा 100 पडले काय, दोन्ही इक्वलच आहे. ठीक आहे, तर आपल्याला मिनिमम 60 मार्क पडायचे. तर मुलांसाठी आणि मुलींसाठी काय काय इव्हेंट्स असतात ते बघूया.
सगळ्यात पहिल्यांदा मुलांसाठी काय इव्हेंट्स आहेत सर? सगळ्यात पहिल्या मुलांना काय, रनिंग आहे, धावणे, ठीक आहे. तर रनिंगला किती मार्क आहेत? एक 50 मार्क आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉंग जम्प, लांब उडी, ह्याचे तुम्हाला 15 मार्क आहेत. गोळा फेक, ठीक आहे, शॉर्टपुट, ह्याला तुम्हाला 15 मार्क आहेत. पुलअप्स करायचे तुम्हाला, तर त्याचे तुम्हाला 20 मार्क आहेत. असे टोटल 50, 15, 15, 20 असे टोटल 100 मार्क्सची ही तुमची फिजिकल टेस्ट होते मुलांसाठी स्पेसिफिकली. मुलींसाठी काय, तर मुलींसाठी काय तर 3च इव्हेंट आहेत, लक्षात घ्या. रनिंग, शॉर्टपुट आणि लॉंग जम्प. म्हणजे काय, रनिंग म्हणजे धावणे, गोळाफेक आणि लांब उडी. रनिंगला तुम्हाला 50 मार्क आहेत, गोळाफेकला 20 मार्क आहेत आणि लॉंग जम्पला 30 मार्क आहेत. असे टोटल 100 मार्क्सची मुलींसाठी फिजिकल टेस्ट होते. ह्याच्यामध्ये 3च इव्हेंट आहेत, लक्षात घ्या. मुलांसाठी इव्हेंट जास्त आहेत. किती, तर ते 5 आहेत. आत्ताच ऑलरेडी आपण बघितले, ठीक आहे. मुलांसाठी किती, 5 नाही, 4 इव्हेंट्स आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी 3 इव्हेंट्स आहेत. अशा टोटल 100 मार्कची होती. मुलींना दोघांना सांगतो, 100 पैकी आपल्याला 60 मार्क मिनिमम फिजिकल टेस्ट मध्ये पडले पाहिजे, तरच आपण इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय असू, अदरवाईज इथून आपण आउट, ठीक आहे. फिजिकल टेस्टचे मार्क्स पकडले जात नाहीत, इथं फक्त पास व्हायचं आहे, ठीक आहे. आता आपण फिजिकल पास झालो, नेक्स्ट काय पीएसआय साठी, तर असते इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर इंटरव्ह्यू मध्ये बघा, लक्षात घ्या. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक युपीएससीच्या 3 इंटरव्ह्यू मधून मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. इंटरव्ह्यू मध्ये तुमची पर्सनॅलिटी बघितली जाते, तुमची थॉट प्रोसेस बघितली जाते, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला जातो, तुमचा बॉडी लँग्वेज बघितली जाते, तुमचा कॉन्फिडन्स लेवल बघितला जातो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये बघतात. तुमचं नॉलेज आहे तर आहे, म्हणून तुम्ही प्रिलिम्स, मेन्स ह्या दोन्ही एक्झाम क्रॅक करून इंटरव्ह्यू पर्यंत आलेला. सो इंटरव्ह्यू मध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल, तुमच्या ऑफिसर लाईक तुमची बॉडी लँग्वेज आहे का, किंवा ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत का, हे चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू असते. अदरवाईज बाकी काही नसतं. खूप मुलांना असं वाटतं की इंटरव्ह्यू खूप अवघड असतं वगैरे, असं काही नाहीये. इंटरव्ह्यू मध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी एक इंटरव्ह्यू असतात. आणि पीएसआयच्या इंटरव्ह्यूचे मार्क आहेत 40, ते मार्क्स पकडले जातात, लक्षात घ्या. ऑलरेडी मी इथं लिहिलेले, मुलाखतीचे मार्क किती आहेत, एकूण गुण 40, ठीक आहे. तर त्याचे मार्क्स पकडले जातात, आरामात तुम्हाला मार्क्स पडतील. मी वैयक्तिक तुम्हाला गाईड करेल, डोंट वरी अबाउट दॅट, ठीक आहे. हा, सगळ्यात तुमचा महत्वाचा पॉइंट काय सर, सॅलरी किती. ऍज पर दी 7th पे कमिशन तुम्हाला आता बरं का किती ते किती, 38,600 बी ग्रुप बी मधल्यासाठी 1,22,800 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटते, इन्क्लुडिंग अलाउन्स. त्याच्यात खूप सारे अलाउन्स असतात, हे जे भत्ते सांगितलेत ना, अलाउन्स म्हणजे भत्ते, खूप सारे भत्ते मिळून तुम्हाला एवढी सॅलरी भेटते. बिटवीन दॅट आहे. आणि बिटवीन म्हणजे का, 38,600 ते 1,22,000 मी का सांगितलं, ते सिटी टू सिटी व्हॅरी करतात, लक्षात घ्या. तुमची पोस्टिंग कुठे आहे ह्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी व्हॅरी होतात. ग्रुप सी साठी सुद्धा बघा, रेंज काय, 25,500 ते 81,100. बघा, हे सुद्धा कशावर डिपेंड असते, तुमच्या पोस्टिंगवर डिपेंड आहे. सॅलरी माइट बी तुमची, बघा तुम्हाला सांगतो, ऍव्हरेज सॅलरी तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपये ऍज पर दी 7th पे कमिशन भेटणारी, लक्षात घ्या. आता 8th पे कमिशन लवकरच लागू होईल. 8th पे कमिशनचं जर लागू झालं तर माइट बी तुमची सॅलरी अजून जास्त चांगल्या प्रमाणात वाढेल, ठीक आहे. सो पैशाचा पण विचार तेवढाच गरजेचा आहे, पण ह्याच्याकडे बघून मी सांगतो की तुम्ही अभ्यास करा, ठीक आहे. आता अभ्यास कराल, बॉडी म्हणजे तुम्हाला एक सोसायटीमध्ये चांगली रिस्पेक्ट आहे, ऑफिसर झालाय म्हणून एक चांगली सॅलरी, म्हणजे तुम्ही तुमच्या ट्रॅकवर चालण्यासाठी मोकळे आहात, ठीक आहे. आता ही परीक्षा पास होण्यासाठी काय लागतात, हे माझ्याकडच्या काही गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे. इंग्लिशमध्ये खूप चांगली एक फ्रेज आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणजे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे, नियोजित अभ्यास. जर आता मला जर जून मध्ये ग्रुप बी ची परीक्षा द्यायची असेल आणि मला ते क्रॅक करायची असेल, तर माझ्याकडे फ्रॉम डे 1 मी आज अभ्यास काय करणार, उद्या अभ्यास काय करणार, परवा अभ्यास काय करणार, दिवसा वाईज माझ्याकडे प्लॅन पाहिजे. आणि तो मी डेडिकेटली करतोय का, हे पण मला चेक करता आलं पाहिजे. नुसताच आज मी वाचल उद्या ते वाचल असं करून परीक्षा पास होत नाही. लक्षात घ्या, ही स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये कोण स्पर्धक जिंकतो, जो फिट येतो, जो मेंटली फिजिकली फिट आहे, तोच व्यक्ती जिंकतो, लक्षात घ्या. म्हणून मेंटली फिजिकली फिट राहा, फोकस राहा, ठीक आहे. संयम ठेवा, भरपूर सराव करा, सातत्यपूर्ण अभ्यास करा, दररोज प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आणि मेंटर म्हणजे तज्ञांकडून मार्गदर्शन घ्या.
सकारात्मक राहा, म्हणजे पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे, कारण खूप वेळा अभ्यास करतो यार आज नाही करायचं, हे निगेटिव्ह लोक असणार तर असणारच आहेत. पण तुमचं काम आहे बॉस, मला माहिती आहे माझ्यात ॲबिलिटी आहे, मी क्रॅक करू नका. तुमच्या बाजूबाजू लोक माइंड बी ते निगेटिव्ह असतील, ते तुम्हाला अरे ते नाही आपलं काम, तुझ्याकडून नाही होणार. तुम्ही स्वतःला सांगायचे काय, मी करणार म्हणजे करणार, मी ठरवलंय म्हणजे करणारच. पॉझिटिव्ह माइंडसेटने या प्रिपरेशनला स्टार्ट करा. 100% सांगतो तुमचा रिझल्ट येईल. प्रॉपर प्लॅन करा. मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतच राहू. मी माझा वैयक्तिक नंबर पण देणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कधी वाटलं आपल्या इथल्या किंवा पुण्यातल्या ब्रांचला या, तुम्ही कधी या. ठीक आहे, फक्त कॉन्टॅक्ट करून या. ठीक आहे, पॉझिटिव्ह राहा, सातत्यपूर्ण अभ्यास करा. कन्सिस्टन्सी हा त्यातला खूप महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक जण इथं परफेक्ट नसतो, पण परफेक्ट बनण्यासाठी तो किती काम करायला कन्सिस्टंटली तयार आहे, ते खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, हा त्यातलाच आपल्याकडे असणारी एक खूप महत्वाचा बॅच म्हणजे काय, आपण नवीन चालू करतोय, ऑनलाईन आहेच आपल्या बॅचेस. त्यातलीच अजून एक नवीन, तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे, आपलं एक जुनं ऍप्लिकेशन होतं, त्याच्यातल्या खूप साऱ्या फाईल करप्ट झाल्यात. ते ऑलरेडी ज्याच्या बॅचेस चालू आहेत जुन्या, त्या चालूच आहेत ज्या जुन्या ऍप्लिकेशनवर. पण आपण नवीन ऍप्लिकेशन घेतलेलं आहे. या नवीन ऍप्लिकेशनवर सगळ्या गोष्टी नवीन असणार आहेत, ज्या एनर्जीनी भरून असणार आहेत. सो त्यातलाच एक पार्ट या वर्षी मी चालू केलेला आहे, ज्याचे बॅचचं नाव आहे निश्चय बॅच. या निश्चय बॅचच्या अनुषंगाने आपण छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप टेस्ट 2026 कंबाईन एक्झामसाठी आपण घेतली होती. त्या परीक्षेला ऑनेस्टली सांगतो खूप चांगल्या प्रमाणात महाराष्ट्रातून रिस्पॉन्स भेटला. त्याच्याबद्दल मी खूप खूप तुमचं धन्यवाद, आभारी आहे. याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल, ह्याची जबाबदारी मी घेतो. आणि खूप साऱ्या अशा विद्यार्थ्यांचा मला फोन आला की सर ही परीक्षा अजून एकदा घ्या, आम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. ही परीक्षा कशासाठी घेतली होती, या निश्चय बॅच साठी. पर्पज काय, तर महाराष्ट्रातल्या फक्त 100 पोरांना की ही बॅच जॉईन करावी. या 100 मुलांना ह्याच्यातून काय फायदा भेटणार आहे, तर हे फक्त क्लासेस नाही भेटणार, इथे तुमची वैयक्तिक तयारी करून घेतली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला दररोज क्लास तर होणारच आहे, तुमच्या जे टायमिंग आहे त्या क्लासेसमध्ये. ठीक आहे, दररोजचे तुम्हाला क्लासेस भेटणार आहे, पण तुम्हाला दररोज अभ्यास दिला जाईल. या म्हणजे XYZ टॉपिक, फॉर एक्झाम्पल इतिहासातला 1857 उठाव, तो तुम्ही आज दिवसभर अभ्यास करायचा आहे. दररोज तुम्हाला त्या जो टॉपिक दिलाय त्याच्यावरती संध्याकाळी टेस्ट असणार. ते माइट बी 15 क्वेश्चन 20 क्वेश्चन असतील, पण तुम्हाला दररोज टॉपिक, दररोज टेस्ट. तुमची वीकली टेस्ट होणार. ठीक आहे, त्याच्याच बरोबर तुम्हाला मंथली पूर्ण महिन्याची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार आहेत. ठीक आहे, आयोगाचे जसे पेपर येतात, आयोगाच्या धर्तीवरती आपल्याकडे टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्लासकडून नोट्स, त्याच्याच बरोबर खूप महत्वाचा, मी वैयक्तिक 1 to 1 मेंटरशिप देणार आहे. मी मगाशी जसं म्हणलं 100 मुलं आहेत ना, ह्या बॅच मध्ये फक्त महाराष्ट्रातल्या 100 पोरांना ऍडमिशन भेटणार आहे. या 100 मधल्या दररोज 5 ग्रुप करणार आहेत, लक्षात घ्या, 20-20 मुलांचा. ठीक आहे, म्हणजे मंडेला 20 मुलांशी बोलणार, 1 to 1 मेंटरशिप भेटणार, लक्षात घ्या. प्रत्येक विद्यार्थ्याशी बोलणार, काय अभ्यास केला, काय प्लॅन आहे, हा वैयक्तिक प्लॅन प्रत्येक त्या विद्यार्थ्याला त्याच्याशी बोलून प्लॅन करणार, लक्षात घ्या. मी माझा प्लॅन नाही घेणार, त्या मुलाकडून, म्हणजे त्या मुलाशी संवाद साधून कम्युनिकेट करून त्याच्यासाठी बेस्ट काय ते आपण देणार आहे. म्हणजे सोमवारी 20 मुलं, मंगळवारी 20 मुलं, बुधवारी 20 मुलं, गुरुवारी 20 मुलं, शुक्रवारी 20 मुलं, असे प्रत्येक म्हणजे प्रत्येक आठवड्यात ज्या त्या दिवशी ज्या त्या मुलांना अलोकेट केलेले त्या त्यावेळी मी 1 to 1 बोलणार आहे दररोज त्या 20-20 मुलांशी. ह्याचा फायदा काय होईल, तुमचा कुठं चुकतंय, तुम्ही कुठे मागं पडताय, त्या रिस्पेक्टेड स्टुडंटला त्या गोष्टी भेटतील. माझ्याकडून पर्सनल मेंटरशिप तुम्हाला फ्री मध्ये भेटणार ह्या कोर्समध्ये. ठीक आहे, 1 to 1. ठीक आहे, अजून काय भेटणार आहेत तुम्हाला, मगाशी जसं म्हणलं आयोगाच्या धर्तीवरती तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार. आयोगाचे जसे प्रश्न काढते त्याच्या सारखेच आपण प्रश्न काढणार, याचा फायदा तुम्हाला रिझल्टमध्ये 100% दिसणार आहे. आणि मी परत सांगतो, ही बॅच फक्त क्लास कंप्लीट करण्यासाठी नाही, ही बॅच रिझल्ट ओरिएंटेड आहे. तुमचा पुढच्या वर्षी 2027 ला तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे कोणती ना कोणती पोस्ट आणण्याची जबाबदारी मी घेत आहे. ठीक आहे, मी घेत आहे, माझ्या बरोबर असलेले प्रत्येक जण शिक्षक घेणार आहे, टीचर घेणार आहेत.
पण जर आम्ही एवढी मेहनत करायला तयार असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा डबल मेहनत करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे हे रिझल्ट येतील. आम्ही तुम्हाला टार्गेट देणार, तुम्ही अभ्यासच नाही करणार, ते शक्य आहे का? तर होणारच नाही. ठीक आहे, मी आहे, महेश सर आहेत, अजून आपल्या प्रत्येक सब्जेक्टच्या ज्या फॅकल्टीज आहेत हे तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला दररोज ज्या गोष्टी सांगाल तुमची जबाबदारी ते करणं. तुम्ही सांगाल हे कारण ते कारण देऊन काही होत नाही. तुमचं जर खरंच तुम्हाला डेडिकेटली करायचं असेल तर ही परी ही ही हा, आणि हे असंच कोणाला बॅच जॉईन करायला भेटणार नाही. ज्या ज्या मुलांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे त्याच मुलांना भेटणार आहे. अजून एक चांगली बातमी सांगायची म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा त्या परीक्षा झाल्यानंतर फोन आला, मेसेज आले की सर आम्हाला ही परीक्षा ही द्यायची आहे, आम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे, मी परत सांगतो, ही बॅच अशी जॉईन करता येणार नाही. ह्या बॅच साठी तुम्हाला पहिली एक प्री टेस्ट द्यावी लागते. त्या प्री टेस्टच नावच दिले काय, छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप टेस्ट. या स्कॉलरशिप टेस्ट जी मुलं क्रॅक करतील, फक्त 100 मुलांना, महाराष्ट्रातल्या फक्त 100 मुलांना ही बॅच भेटणार आहे. जी मुलं क्रॅक करतील त्या मुलांना क्लासच्या जी ह्या बॅचची फीज आहे 50% फीज मध्ये डिस्काउंट आहे, किंवा 50% तुमची स्कॉलरशिप माफ होणार आहे. तुम्हाला क्लासची फीज जेवढी आहे त्यातली फक्त 50% भरायची. ठीक आहे, खास करून महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना मला एक सांगायचंय, मी खास तुमच्यासाठी आपण एक घेऊन आलो आहे, महिलांसाठी स्पेशल डिस्काउंट 60%. मुलांसाठी जसे 50% क्लासच्या फीज मधून डिस्काउंट दिले, मुलींना आम्ही खास स्पेशल, पर्पज हाच आहे, महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींनी या क्षेत्रात यावं, या क्षेत्रात स्वतःला म्हणजे कोणत्या ना कोणत्या ऑफिसर बनावं, याच्याकडून पुढची जनरेशन एक चांगल्या काही ना काही आयुष्यात आपल्या बनवू शकते. ठीक आहे, हे करण्यासाठी माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी ते काय केलं, ह्या परीक्षेमार्फत ज्या मुली पास होतील त्या मुलींना 60% क्लासच्या फीज मधून डिस्काउंट भेटणार आहे, किंवा 60% स्कॉलरशिप भेटणार आहे. ठीक आहे, मग त्यांनी फक्त क्लासची फीज किती भरायची, 40% जी आहे ते. ठीक आहे, अजून अतिशय महत्वाची गोष्ट, जी काही XYZ अमाऊंट असेल ती एकदा भरायची का? तर नाही, तुम्हाला दर महिन्याला भरू शकता. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ सांगतो बरं का, उदाहरणार्थ एक्झाम्पल देतोय, तुम्ही म्हणाल असंच असंच आहे, तर नाही. उदाहरणार्थ क्लासची फीज तर तुम्हाला 10,000 आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचे, दर महिन्याला 2-2 हजार रुपये भरून पुढच्या 5 महिन्यात, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, आम्ही काय केलेलं, एक 5 ते 6 महिन्याचा स्लॉट ठेवलाय. दर महिन्याला तुम्ही तेवढी फी भरू शकता आणि ते क्लासेस किंवा ते मेंटरशिप तुम्हाला भेटणार. ठीक आहे, जर तुम्ही नाही भरली त्या मंथचे इन्स्टॉलमेंट तर तुम्हाला ते व्हिडिओ दिसणार नाहीत. ठीक आहे, म्हणजे इट्स लाईक अ रिचार्ज, तुम्ही रिचार्ज केलं तर तुम्हाला टॉक टाइम भेटणार. ठीक आहे, तर पर्पज ह्या बॅचचा हाच आहे की महाराष्ट्रातल्या त्या 100 मुलांना एक क्वालिटीचं एज्युकेशन द्यायचं. जे आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत त्या एक्सपर्ट फॅकल्टीचं तुम्हाला मार्गदर्शन भेटणार, तुम्हाला मेंटरशिप भेटणार, परत सांगतो टेस्ट सिरीज भेटणार आहे, नोट्स भेटणार आहेत, तुम्हाला माइंड मॅप्स भेटणार आहेत, तुम्हाला मॅपची सिरीज होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, तुमचं टेन्शन आमच्याकडे द्या, फक्त आम्ही सांगतोय तेवढा अभ्यास डेडिकेटली करा. यश हे तुमचं पुढच्या वर्षी 2027 ला तुम्ही ऑफिसर झालेले. तुम्हाला जर बघायचं असेल तर आता अजून एक आपण परीक्षा घेणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप टेस्ट 2026 ऑलरेडी एक झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टमुळे आम्ही अजून एक परीक्षा घेणार. ही परीक्षा तुम्हाला क्लासवर यायचं का? तर नाही, ऑनलाईन स्वरूपात आहे. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, ते नवीन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, त्या ऍप्लिकेशन मध्ये ती स्कॉलरशिप टेस्ट आपण ठेवू. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ती परीक्षा कधी होणार आहे एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगेल. परीक्षेचं स्वरूप MCQच असणार आहेत, 50च प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, परीक्षेची तारीख, परीक्षेची वेळ मी पुढच्या लेक्चर्स मध्ये नक्की सांगेल. ठीक आहे, त्याच्याच बरोबर मी काय केले, MPSC कंबाईन परीक्षेसाठी असणारी बुक लिस्ट, माझं काम आहे नोट्स देणं, पण मी परत सांगतो तुम्हाला बेसिक पुस्तकं वाचायचीच आहेत. बेसिक्स पुस्तकं म्हणजे काय, स्टेट बोर्डची पुस्तकं, NCERTची पुस्तकं 6वी ते 10वी. तुमचा पाया एकदा जर मजबूत झाला ना, तुमची बिल्डिंग 15, 20, 50 मजली बांधा, पण पाया मजबूत खूप पाहिजे. जर पाया कच्चा राहिला तर बिल्डिंग पण कधी आज ना उद्या पडू शकते. ठीक आहे, आणि जगाला दाखवण्यासाठी करू नका अभ्यास, स्वतःसाठी करा. स्वतःला कुठेतरी बघायचं असेल या नवीन वर्षामध्ये, स्वतःला कुठेतरी बघायचं असेल ऑफिसर झालेलं, तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो.
ठीक आहे. दाखवण्यासाठी बिलकुल करू नका, जगाला किंवा घरच्यांना दाखवण्यासाठी बिलकुल करू नका. स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर ही वेळ तुमची. ठीक आहे. आणि मी परत सांगतो, मी या मागच्या 12-13 वर्षाला या क्षेत्रात शिकवतोय. ह्या अनुभवावरनं सांगतो, एमपीएससी ह्या वर्षी 2026 ला खूप सिरियस आहे. त्यांनी वेळच्या वेळ टाइम टेबल दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला टेंटेटिव्ह टाइम टेबल दिले, नोटिफिकेशन कधी निघणार, पेपर कधी होणार, पेपरचा रिझल्ट कधी लागणार, मेन्सचा पेपर कधी होणार, मेन्सचा रिझल्ट कधी लागणार, हे ऑलरेडी मेन्शन. आणि ही खरं सांगतो खूप चांगली बाब आहे, खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. सो आता ह्या स्लाइड मध्ये मी काय केले, तुम्हाला काय दिलेले, बुक्सची लिस्ट दिलेली, ज्या ज्या रिस्पेक्टेड सब्जेक्टची. तुम्हाला हेच घ्या म्हणत नाही, म्हणून मी त्याच्याबरोबर ऑप्शन्स पण दिलेले आहेत. तुम्हाला कोणता वाटतोय ते तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ इतिहास. इतिहासामध्ये काय, आधुनिक भारताचा इतिहास. या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायचंय, फॉर एक्झाम्पल ग्रोवर बेल्लेकरांचं घेऊ शकता, किंवा जयसिंगराव पवारांचं घेऊ शकता, किंवा समाधान महाजन सर यांचं घेऊ शकता. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही कठारे सरांचं किंवा गाठाळ सरांचं, दोघांपैकी कुणाचं एकाचं घेऊ शकता. समाज सुधारकांचं पुस्तक घेऊ शकता, डॉक्टर अनिरुद्ध यांचं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता. शाळेची पुस्तक मी तुम्हाला जे स्ट्रिक्टली सांगतो ते वाचायची, तुम्हाला म्हणजे शाळेची पुस्तकं, ओल्ड सिलेबसची, न्यू सिलेबसची, जे भेटतील ते वाचा. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्याला अभ्यासक्रम काय आहे इतिहासासाठी, उदाहरणार्थ सांगतो बरं का, इतिहासासाठी अभ्यास काय, भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास. कुठला, आधुनिक भारताचा. मग आपल्याला मध्ययुगीन प्राचीन इतिहास वाचून उपयोग आहे का, नाही. जेव्हा तुम्ही शाळेची पुस्तक वाचा, त्या शाळेच्या पुस्तकामध्ये जर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास असेल तर बिलकुल वाचू नका. ठीक आहे. मी काय सांगतोय, आधुनिक भारताचा इतिहासाची पुस्तक वाचायची, त्यात महाराष्ट्राचा इतिहास आला तरी काय हरकत, म्हणजे ते चांगलीच गोष्ट आहे. पॉलिटीसाठी काय वाचाल, तर राज्य पॉलिटीसाठी एकच पुस्तक सांगतो मी, एम लक्ष्मीकांत, बेस्ट बुक आहे. स्टेट बोर्डची बुक्स वाचू शकता तुम्ही. पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक घेऊ शकता. स्टेट बोर्डची बुक्स वाचल्याने काय होतं, बेसिक कळतं. फॉर एक्झाम्पल डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, का गरज आहे आपल्याला मूलभूत अधिकाराची. ठीक आहे. काय असतात ड्युटीज म्हणजे काय, हे सगळे आपल्याला कुठे कळतील, शाळेच्या पुस्तकामध्ये कळतील. ठीक आहे. तर तुम्ही पाहिजे असेल तर ते व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेऊ शकता, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. सब्जेक्ट आणि त्याचे पुस्तक लिस्ट दिलेली आहे. तसंच जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान मला विचाराल तर विज्ञानासाठी मी परत सांगतो, स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीची 8, 9, 10 ची बुक्स जरी वाचले तरी मोर दॅन इनफ आहे. तुम्हाला फक्त काय करायचे, पीवायक्यूचं अनालिसिस करायचे, क्वेश्चन्स कसे विचारतात ते. जर तुम्हाला पाहिजेच असतील तर तुम्ही सचिन भस्के सरांचं किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक्स वाचू शकता. बट इफ यू आस्क मी, आय स्ट्रिक्टली रिकमेंड स्टेट बोर्ड बुक्स. ठीक आहे. किंवा एनसीईआरटी वाचू शकता. ठीक आहे. करंट अफेअरसाठी डेली न्यूजपेपर वाचत चला, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स. मॅगझिन्स भेटतं, लोकराज्य आहे, पृथ्वी परिक्रमा आहे, योजना आहे. ठीक आहे. तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला करू शकता. पण मला असं विचाराल, करंट अफेअर्स हा 1 ते 1.5 वर्षाचा तुम्हाला करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे. आता करंट अफेअरचा प्रॉब्लेम नाही म्हणू शकत. करंट अफेअर असा आहे की कधी कधी आपल्याला 2 वर्षापूर्वीचे पण विचारले जाऊ शकतात प्रश्न, म्हणजे फिक्स सांगू शकत नाही की हे विचारू. इव्हन मी तुम्हाला हे पण सांगतो, प्रिलिम्स किंवा मेन्स मध्ये रिस्क घ्यायचीच आहे तुम्हाला एखाद्या प्रश्नाची, तर जीएस मध्ये घ्या. कधीच सुद्धा रिस्क घेऊ नका करंट अफेअर्स मध्ये. एखादा टॉपिक प्रश्न माहित नाही ना तर बिनधास्त सोडून द्या, कारण करंट अफेअर्स मध्ये घेतलेली रिस्क कधी कधी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग मध्ये आणू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग साठी दिलेले तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करा, आरामात तुम्ही लिहून घेऊन घ्या, बुक लिस्ट लिहून घ्या. इथं ज्योग्राफी दिलेले, महाराष्ट्राच्या ज्योग्राफीसाठी सौदी सरांचं बुक आहे, किंवा खतीब सरांचं आहे, किंवा दिलीप पाटील सरांचं आहे. लक्षात घ्या, इथं मी परत सांगतो, तुम्ही फक्त एवढीच पुस्तक घ्या, जगाचा पाहिजे असेल, कारण एखाद दुसरा प्रश्न विचारला तर विचाराल, त्यासाठी अनवॉन्टेड पुस्तकं घेऊ नका. ठीक आहे. भारताच्या भूगोलासाठी सुद्धा सौदी सरांचं, दिलीप पाटील सरांचं, किंवा दिलीप पाटील सरांचं दीप समुद्र पुस्तक, दोघांपैकी कोणाचं सुद्धा पुस्तक घेऊ शकता. शाळेची पुस्तकं मात्र कंपल्सरी वाचा. इफ यू आर रिडिंग एनसीईआरटी, बेस्ट आहे 11th स्टँडर्डचं फिजिकल ज्योग्राफी ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि फिजिकल ज्योग्राफी पण एक आहे. आणि मला वाटतंय फिजिकल ज्योग्राफी ऑफ इंडिया हे 11th स्टँडर्डचे 2 बुक्स आहेत एनसीईआरटी. याच्यामध्ये एक इंडियाचा आहे आणि एक फिजिकल ज्योग्राफी. ते दोन्ही बुक्स वाचले तर मोर दॅन इनफ आहे. आणि ज्योग्राफीमध्ये मार्क्स पडायचे ना,
तर काय पाहिजे, आपला नकाशा स्ट्रॉंग पाहिजे. मग काय पाहिजे, नकाशा स्ट्रॉंग करण्यासाठी ॲटलास फॉर स्टुडंट ऑक्सफोर्ड पब्लिकेशनचा तो पुस्तक घ्यायचं आपल्याला, ज्याच्यामध्ये इंडियन वर्ल्ड्स आहे. ठीक आहे, ऑक्सफोर्ड पब्लिकेशनचं. ठीक आहे, ॲटलास फॉर स्टुडंट. आपण सगळेजण स्टुडंट आहोत ना, तर स्टुडंटचाच ॲटलास घ्यायचं. स्कूल ॲटलास घेऊ नका, स्टुडंट ॲटलास घ्या. कुठल्या पब्लिकेशनचं, ऑक्सफोर्ड पब्लिकेशनचं. AB सौदी सरांचं महाराष्ट्रासाठी मॅपचं बुक भेटतं, ते तुम्ही घ्या. ठीक आहे, अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे सर किंवा डॉक्टर किरण देसले सरांचं पुस्तक घेऊ शकता. 11वी-12वी स्ट्रिक्टली सांगतो मी, इकॉनॉमिक्स साठी वाचून घ्या, ज्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे, हे लक्षात घ्या. इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्स मध्ये समजा 15 प्रश्न आहेत, तर बेसिक ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉवर्टी, गरिबी किंवा बँकिंग सिस्टीम्स, हे तुम्हाला कशावर विचारणार आहेत, तर बेसिक कन्सेप्ट वरती. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट वरती 5 ते 6 प्रश्न, मेजर प्रश्न इकॉनॉमिक्सचे ते करंट बेस आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला दोन्ही गोष्टी, पण अप्लाइड इकॉनॉमिक्स समजण्यासाठी मला बेसिक इकॉनॉमिक्स तेवढं समजणं गरजेचं आहे. ज्योग्राफीमध्ये काय, ज्योग्राफीमध्ये मला मॅपिंग, कन्सेप्ट आणि डायग्राम हे 3 गोष्टी असतील, मला ज्योग्राफीचा मार्क्स कुठं सुद्धा हलणार नाही. ज्योग्राफी कन्फर्म तुम्हाला मार्क देणारे सब्जेक्ट आहेत, लक्षात घ्या. पर्यावरण आहे, जे आपल्याला मेन्सला आहे. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, ह्याच्यातले तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला नक्की कळवत चला. आम्हाला कळवण्यासाठी हा किंवा या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, ह्यात सुद्धा तुम्हाला वेळोवेळी ह्याच्यातून अपडेट भेटत असतील. ठीक आहे, अजून काही माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही मला सांगा, मी त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देत राहू. ठीक आहे, किंवा आमच्या टीम कडून आम्ही देत राहू. अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे मगाशी सांगितलेला छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप टेस्ट MPSC कंबाईन 2026 ची ऑलरेडी एक झालेली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या रिक्वेस्टमुळे आम्ही अजून एक परीक्षा घेणार आहोत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची तारीख आणि वेळ ही तुम्हाला नक्कीच सांगू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.